हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवला आहे दही. आषाढी एकादशी जवळ येते, तर म्हटलं व्हिडिओ रेसिपी जी आहे ती नक्की शेअर करावी. तर मी आजच रेसिपी बनवली, दही बनवलं आणि खूप असं थिक आणि एकदम कडक असं दही बनतं आणि तोंडामध्ये एकदम असं सॉफ्ट एकदम भारी लागतं. तर नक्की आषाढी एकादशीला घरीच दही बनवा. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलंय. तर दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं, दूध डेअरीचं, कुठलंही चालतं, काही हे नाही. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलंय. तर याच्यामध्ये काय करायचंय की थोडं पण याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये. उलट आपल्याला जे दूध आहे तर ते उकळून उकळून त्याला कमी करायचे. तर इथे तुमच्याकडे जर का टाइम असेल ना तर कमी गॅसवरच ठेवून द्या. जर का तुमच्याकडे टाइम नसेल तर सुरुवातीला गॅस फुल ठेवा आणि नंतर गॅस कमी करा. कारण की जे दूध आहे ना तर ते मध्यम आचेवर मस्तपैकी ते कमी होणार, म्हणजे थोडंसं थिकनेस पण येणार दुधामध्ये. जेव्हा दूध कमी होतं ना तर तेव्हाच लगेच कळतं की हा थोडा थिकनेस आलाय याच्यामध्ये. तर बघू शकता की दूध पण मस्त इथे थोडं कमी झालेलं आहे. एकदम 1 लिटर आहे तर अर्धा लिटर वगैरे नाही करायचंय, थोडंसं कमी करायचंय. तर इथे जे दूध आहे तर ते झालं होतं थोडंसं कमी. तर मी लगेच गॅस बंद केला आणि जे पातेलं आहे ते लगेच खाली ठेवलं. आणि दूध जे आहे तर जेव्हा आपण विरजण ऍड करतो ना तर एकदम कडक नसावं ते, नाही तर मग कडक दुधामध्ये जर का तुम्ही विरजण ऍड केलं तर ते म्हणजे दूध फाटण्याची जास्त शक्यता असते. तर दूध थोडंसं कोमट असावं. जसं आपला हात बोट जे आहे ते आपण दुधामध्ये टाकलं ना तर ते जळालं नाही पाहिजे, भाजलं नाही पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे आपण जे दूध आहे तर ते कमीत कमी आपलं जे बोट आहे ते एखादा मिनिटं तरी आपण ठेवू शकेन असं दूध कोमट असं करायचंय. तर इथे सकाळी माझ्याकडे जे डेली दूध येतं तर त्याच्यावर साय होते, तर मी ती साय ऍड केली त्याच्यामध्ये, म्हणजे अजून थिक होण्यासाठी. जर का तुमच्याकडे साय नसेल ना तर ऍड म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की तर अजून थोडा थिकनेस येतो त्याच्यासाठी. तर इथे मी 1 चम्मच म्हणजे 1.5 चम्मच होता बघा ते. तर दही आहे 1.5 चम्मच. तर जसं तुम्ही दही घेणार आंबट वगैरे पतलं तर तसं ते दही बनणार. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की जर आपण विरजण ऍड करतोय तर विरजण एकदम कडक असावं, थिक असावं. त्या थिकनेसनुसार तेच दही पण थिक बनणार. तर तुमच्याकडे जर का विरजण जे आहे ते जर का पातळ असेल तर त्याला एखाद्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि त्याचं पाणी काढून ठेवायचं आणि फक्त दहीच त्याच्यामध्ये ऍड करायचं. तर इथे एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट मी त्याच्यामध्ये ऍड करतेय. जे दही आहे तर ते थिक कसं बनतं, तर ही एक इन्ग्रेडियंट आहे जे मिल्क पावडर आहे. तर मिल्क पावडर तुम्ही कुठलीही करू शकता. इथे मी 2 चम्मच जे आहे ते मिल्क पावडर याच्यामध्ये ऍड केली आहे. तर जे नॉर्मल टेम्परेचरचं दूध होतं त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करून त्याला मिक्स केलंय. चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून दिलंय, म्हणजे दुधामध्ये टाकलं मिल्क पावडरचं आणि त्याला त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि म्हणजे चांगलंच मिक्स करायचंय. आणि एखाद्या पातेल्यामध्ये जे तुमच्याकडे समजा भांडं किंवा जे पण असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर इथे काय करायचंय, तर इथे 2-3 दिवसापासून पुण्याला खूप पाऊस चालू होता आणि थोडंसं हे असतं की उन्हाळ्यामध्ये कसं आहे की लगेच दही बनून जातं, पण इथे गरमटपणा पाहिजे दह्याला. तर त्याच्यासाठी एक स्वच्छ कपडा घ्यायचा, टॉवेल वगैरे जे पण शॉल वगैरे असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आणि त्याला चांगलं पॅक करून ठेवून द्यायचं. रात्रभर मी त्याला ठेवलं होतं, म्हणजे मी संध्याकाळी बनवलं होतं आणि रात्रभरासाठी तसंच ठेवलं होतं. तर इथे मी सकाळी लवकरच उठते, 5:30 वाजताच उठून जाते. जसं उठले तर बघितलं एकदम दही बनलंय का नाही बनलंय. तर बघितलं तर खूप छान असं दही बनलं होतं आणि खूप थिकनेस आला होता लगेच त्याच्यावर. तर इथे सकाळी मी 6:30 का 6 वाजले होते बहुतेक तेव्हा. तर म्हणजे 5:30 वाजता उठले आणि फ्रेश वगैरे झाले आणि लगेच आले, म्हणजे 6 वाजले होते. तर इथे मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिलं दही
म्हणजे ते थोडं थंड होण्यासाठी, खाताना कसं थोडं थंड लागलं पाहिजे त्याच्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि बघू शकता लगेच 11-11:30 वाजले होते, तर तेव्हा मी दही काढलं होतं. तर अजून ते थिक झालं होतं. म्हणजे जितकं जास्त टाइम तुम्ही ठेवणार ना दहीला, तर तितकं ते जास्त थिक होणार. तर एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ असं वाटत होतं ते. आणि वरतून जी लेयर आहे ती एवढी कडक आली होती. खूप भारी बनलं होतं दही. तर आषाढी एकादशी येतेय जवळ, तर तुम्ही नक्की दही घरीच बनवा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय बाय.